नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल ह्या पुरीवरती अंडा टाकून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी अगदी छान पोटभरीची आहे बरं का. आता ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला ना आपण कणिक मळूयात. त्याच्यासाठी इथं 1.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं एका भांड्यामध्ये. गव्हाचं पीठ अगोदरच चाळून घेतलं आहे बरं का. चवीनुसार मीठ घातलं, अर्धा चमच इतकं. पिठामध्ये मीठ हे मिसळून घेतलं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून कणिक मळूयात. पण आपण चपातीसाठी इतर वेळेस कसं करतो माहिती आहे का, जरा सैलसर अशी कणिक मळतो. पण आता मात्र ना जर अशी घट्ट कणिक मळायची आहे बरं का. अगदी मर्दून मर्दून मऊ करायची, नरम पण घट्ट अशी असावी बरं का. चपातीसाठी सारखी पातळ कणिक नसावी. कणिक इथं मळून झाली की दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून झाकून ठेवूयात, म्हणजे तोपर्यंत चांगल्या प्रकारे भिजेल. आता ही कणिक भिजते ना तोपर्यंत इथं बघा, बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली, बारीक चिरून कोथिंबीर घेतली, बारीक चिरून एक कांदा घेतला आहे आणि एक टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे बघा. सर्व भाज्या ना अगोदरच चिरून घेतल्यात बघा, म्हणजे कसं आपला वेळ जास्तीचा जाणार नाही म्हणून. आता सर्व भाज्या चिरूसपर्यंत का नाही इथं कणिकसुद्धा चांगल्या प्रकारे भिजले. आता काय करायचे, हलकीशी थोडीशी कणिक ही मर्दून घ्यायचे आणि छोटे छोटे ह्याचे गोळे करायचे, लिंबा एवढे, जसे की आपण पुरी करण्यासाठी करतो का नाही अगदी तसे. आता इथं भाज्या ज्या घेतल्या साध्या बेसिक आपल्या घरातल्या हाताखालच्या असणाऱ्याच घेतल्यात. अगदी तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखी सिमला मिरची, कोबी वापरायचं असेल तर बारीक चिरून वापरू शकता. पनीरसुद्धा खिसून वापरू शकता, गाजरसुद्धा खिसून घेऊ शकता. आता इथं बघा छोटे छोटे गोळे करून घेतले, 6 इतके आपल्याला हवेत बरं का. 6च गोळे कशासाठी हवे हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते. तर इथं बघा सुक्या गव्हाच्या पिठामध्ये भरभरून ह्याची पुरी लाटून घेऊयात. पण पातळ लाटायची नाही बरं का, जरा जाडच ठेवायची पुरी हे. आता बघा इथं ही आपली ना पुरी लाटून झाली. आता बाजूला ठेवूयात आणि बाकीच्या ज्या 5 आहेत ना त्यासुद्धा सेम अशाच लाटणार आहे. एका वेळेस इथं ना मी सगळ्या पहिल्यांदा पुऱ्या लाटून घेते, म्हणजे कसं आपल्याला नाश्ता करायला बिलकुलसुद्धा वेळ लागत नाही, पटकन असा होतो. म्हणून सुरुवातीला सगळ्या इथं पुऱ्या करून घेतल्या. आता इथं घेतली 3 अंडी. तर तिन्ही अंडी ना आता आपल्याला फोडून घ्यायचे आहेत, पण एकत्रच फोडायचे नाहीत, एक एक अंडा आपल्याला फोडून घ्यायचा आहे. तर वाटीमध्ये ह्या पद्धतीने अंडं एक फोडून घेतलं आहे बघा. आता बाकीचे 2 अंडीसुद्धा पुढे वापरणार आहे, ते तुम्हाला पुढे कळेलच. आता जरा हे बाजूला ठेवूयात. आता एखादी वाटी घ्यायची आहे किंवा ग्लास पेला घेऊ शकता, पण असं कडेला धारदार असलं पाहिजे बरं का, तेच घ्यायचं आहे. मग त्याच्यावरती अशी आपण केलेली पुरी ठेवून घ्यायची आहे. आता बघा जे आपण अंडं फोडून घेतलं ना तर ते हे पुरीवरती घालायचं आहे. जरा कडेला आलं असं वाटलं तर बघा जर अशी असं आतल्या बाजूला घालायचं आहे, तुम्हाला इथं समजलं असेल. मग वरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता, पण पटापट घालायच्या आहेत बरं का. जर बराच वेळ असंच जर ठेवलात ना तर मधीतनं मात्र पुरी फाटली जाते, मग अंडं आपलं तिथनं फुटलं जातं म्हणून. आता इथं काय काय भाज्या घातल्या मी, हिरवी मिरची घातली, थोडंसं टॅमॅटो, कांदा, त्याचबरोबर कोथिंबीर, थोडंसं चवीसाठी मीठ घातलं आणि वरून चीज खिसून घातलं. लाल तिखट वगैरे घातलेलं नाही, कारण का तर हिरवी मिरची तिखटवाली वापरली होती ना म्हणून. वरून थोडंसं तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे घालू शकता. आता काठाला कडेला बघा पाणी लावून घेतलं आणि दुसरी वरनं एक पुरी ठेवून असं दाबून घेतलं. काठ असलेली वाटी पेला घ्या सांगितलं होतं ह्याच्यासाठी, कारण हे काठ आपल्याला कापता येतात ना म्हणून. आणि बघा आता हे पलटी करून घ्यायचं. वाव, मस्त इथं आपलं हे तयार झालं. आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर गॅसवरती पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये 1 पळीभर इतकं तेल घातलं आहे आणि हे आता ना आपण तेलामध्ये सोडून तळून घेणार आहोत. गॅस बारीक ठेवला आहे बरं का, वाढवायचा नाही. आणि मस्त सोनेरी तांबूस रंगसपर्यंत तळून घ्यायचं आहे, म्हणजे आतलं जे आपलं अंडं आहे ना ते चांगल्या प्रकारे भाजायला हवं म्हणून. गॅस बिलकुल पण फास्ट करून हे भाजून घ्यायचं नाही, नाहीतर ना वरून भाजलं जाईल, आतनं अंडं कच्चं राहील, त्यामुळे मग तितकंसं तुम्हाला खाऊशीसुद्धा वाटणार नाही म्हणून. आता जिथं जिथं तुम्हाला कच्चं वाटतं आहे तिथं मग तुम्ही असं उभं करून ह्याला भाजून घेऊ शकता. ह्या नाश्त्याचं नाव नव्हतं सांगितलं तुम्हाला, तर आम्ही तर ह्याला ना अंडा बन पराठा म्हणतो. आता तुम्ही काय नाव सुचवाल नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि बघा सगळीकडनं चांगल्या प्रकारे भाजून झालं की खाली काढून घेऊयात. आता दुसऱ्या पद्धतीसुद्धा मी इथं करून घेतलं आहे, पण हलकंसं ह्याच्यातनं अंडं बाहेर आलं तर बिलकुल घाबरून जायचं नाही. तर चांगल्या प्रकारे हे सुद्धा भाजलं जातं बघा. आता तुम्हाला इथं सांगते, 6 तुम्हाला सांगितलं तर पुऱ्या करायच्या, कारण आपण 3 अंडी घेतली. मग एक हे बन डोसा करण्यासाठी ना 2 पुऱ्या लागतात बघा, एक खाली टाकण्यासाठी पुरी आणि एक वरून झाकण्यासाठी. एकूण आपण ना ह्या अंड्याचे पराठे जे आहेत ते 3 करणार आहोत, त्याच्यामुळे का नाही इथं 6 पुऱ्या लागतात. आता बघा इथं मी दुसरीसुद्धा करून घेतली, अगदी चांगल्या प्रकारे इथं फ्राय करून घेतले आणि इथं हे तिसरंसुद्धा तेलामध्ये सोडून घेतलं. 3 अंडी होती ना तर 3 अंड्याचे हे आपले पराठे झालेले आहेत बरं का. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अंड्याचे पराठे दाखवले, जसं की अंडं उकडून आपण खिसून घेतलं आणि त्याचा मसाला तयार करून, जसं आपण पुरणपोळीचा उंडा तयार करतो तसा उंडा करून त्याचा पराठा केला, अगदी छान होतं बरं का. त्याचबरोबर अंडं चपातीवरती घालून ना तोसुद्धा आपण पराठा केला, अगदी बऱ्याच जणांना तो व्हिडिओ खूप आवडला, अगदी मिलियनच्या वरती त्याला व्ह्यूज गेले बरं का.
आज जरा वेगळ्या पद्धतीच दाखवलं, म्हणजे ना अंडं उकडवायचं टेन्शन ना तुम्हाला कशाचंच टेन्शन, अगदी झटपट असे पराठे. सुरुवातीला तुम्हाला एक दाखवला बघा बन पराठा कसा करायचा, त्याच्यानंतर बाकीचे 2 केले, एकूण 3 आपले करून झाले चांगल्या प्रकारे भाजून. पण आता तुम्ही म्हणाल तेलामध्ये तळून घेतले, पण आता तुम्हाला जर तेलाचा वापर नसेल करायचा त्यांच्यासाठी हा दुसरा प्रकार, ते म्हणजे तेल न वापरता. तर इथं एका बाउलमध्ये काय केलं, एक अंडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टॅमॅटो, कोथिंबीर, पाव चमच इतकी हळद, पाव चमच इतकी धना पावडर आणि पाव चमच इतकं लाल तिखट घातलं. अगदी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता आणि सर्व चांगल्या प्रकारे फेटून घेतलं, म्हणजे कसं सर्वांचं छान एकत्र एकजीव होईल का नाही म्हणून. आता हे चांगलं फेटून झाले अंडं वगैरे आपलं, तर बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायचं सांगते. इथं एकच कणकेचा गोळा घेतला आहे, जरा मोठा घेतला आहे, चपातीला घेतो तसा. सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून ह्याची चपाती लाटून घेणार आहोत, पण मधीतनं घडी वगैरे घालण्याची गरज नाही, सरळ एक पराठा आपण लाटून घेऊया. सुरुवातीला बघा आपण अंड्याचा बन पराठा जो केला ना, त्याच्यासाठी एकच पळी तेल घातलं होतं, त्याच्यात 3 ते भाजून झालेत बघा अगदी चांगल्या प्रकारे. आणखीन तेल उरलंय, म्हणजे ते तेलकटसुद्धा होत नाहीत बरं का. आता इथं बघा तुमच्यासोबत बोलूसपर्यंत एक चपाती इथं लाटून झाली. आता वरून हिथं लावायचं आपल्याला तूप, कारण आपल्याला तेल वापरायचं नाही म्हणून इथं तुपाचा वापर केला. अगदी तुम्ही मग बटर वापरू शकता किंवा तेल वापरू शकता. तूप सगळीकडे असं पसरून घेतलं आहे. सुकं गव्हाचं पीठ असं सगळीकडे भरभरून घ्यायचं, सगळीकडे असं पसरून घ्यायचं आणि नंतर काय जसं आपण लहानपणी फॅन करायचं ना तसा करून घ्यायचा, एकावर एक घडी घालायचे. बघू शकता इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. आणि नंतर इथं आपण चुंबळ कशी बांधतो अगदी तशी ह्याची चुंबळ करून घ्यायची, इथं दिसतच असेल. आणि शेवटचं टोक जे आहे ते खाली असं दाबायचं आहे. वर सुकं गव्हाचं पीठ भरभरून आता आपण लाटून घेऊयात, पण अगदी पातळ लाटायचं नाही बघा, जरा जाडच ठेवायचं, कारण हा सुद्धा आपण पराठाच करणार आहोत किंवा परोठा म्हणू शकता तुम्ही. त्याच्यामुळे का नाही जर तुम्ही पातळ लाटला तर ह्याचे लेयर्स आहेत ना ते जास्तीचे दिसत नाहीत, कुसकुशीत असा पराठा होत नाही, म्हणून थोडंसं जरा जाड लाटायचं. आता इथं पराठा हा लाटून झाला आहे बघा, जरा जाडच ठेवला आहे. आता आपलं हा भाजून घेणार आहोत, त्याच्यासाठी ना गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहेच आणि ना इथं तूप लावून घेतलं पहिल्यांदा तव्याला. आता हा पराठा आपण पलटी करून घेणार आहोत. वरूनसुद्धा इथं तूप लावून घेतलं बरं का. आता खाल्ली जी बाजू आहे ती चांगली आपल्याला एक भाजून घ्यायची आहे बरं का. खाल्ली भाजलेली बाजू जी आहे ती वरती घ्यायची आणि खाली का नाही जरा कच्ची असलेली बाजू ठेवायची. आता बघा खाली गॅस बारीक ठेवायचा आणि आपण जे अंड्याचं मिश्रण सुरुवातीलाच करून ठेवलं होतं ते सगळीकडे असं पसरून घ्यायचं बघा, असं छान प्रकारे सगळीकडे पसरायचं. खाली गॅस बारीक ठेवायचा. आता ह्याच्यावरती काय करायचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे कसं अंड्याची जी वरली बाजू आहे ना ती सुकली जाते, मग पलटी करत असताना आपल्याला त्रास होत नाही. म्हणजेच की वरती जे अंड्याचं मिश्रण आहे असं पलटी करताना कुठेही दुसरीकडे उडत नाही बघा, कारण वरून छान प्रकारे ते सेट झालं आहे. पलटी करून घेतलं आहे आणि पुन्हा कडेने जराशी तर मी तूप सोडून घेतलं आहे बघा, म्हणजे खाली बाजूसुद्धा चांगल्या प्रकारे भाजायला हवी का नाही म्हणून. आणि मस्त प्रकारे खाली बाजूसुद्धा भाजून घेऊयात. आता पाठीमागची जी बाजू वर आली ती बघा किती चांगल्या प्रकारे भाजले. आता ही अंडे आपण टाकलेली ती बाजूची चांगली भाजली मध्यभागी, पण ज्या कडा आहेत ना त्या जराशी मला कच्च्या वाटतात, त्याच्यामुळे इथं कडा मी जरा दाबून दाबून भाजून घेत आहे बघा, म्हणजे त्यासुद्धा चांगल्या प्रकारे भाजल्या जातील म्हणून. छान बारीक गॅसवरती खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा. जितका तुम्ही चांगल्या प्रकारे भाजाल तितका तो खायला छान लागतो. आता मध्येतनं तुम्ही ना चीज खिसून घेतलात ना ह्याच्यावरती असं तरीसुद्धा चालेल, पण असंच मी साधं प्लेन ठेवलेलं आहे बघा. आणि मस्त ह्याची ना अशी सुरळी करून घ्यायची आणि मुलांना खायला द्यायचं, अगदी मुलं आवडीने खातात. आणि ह्याचे पदर जे लेयर्स म्हणतात ना ते बघा किती सुटलेले आहे आणि बघून तुम्हाला समजत असेल तो किती खुसखुशीत झाला आहे. अगदी मुलांना सकाळी असा खायला नाश्त्यासाठी रोल दिलात ना एक आवडीने खातात, अगदी दिवसभर त्यांचं पोट भरल्यासारखं वाटतं बघा. आता तुम्ही अगदी छोटे छोटे हेदला कापून घेऊ शकता आणि टूथपेस्ट घालून मुलांना खायला देऊ शकता, किंवा अगदी बघा इथं मी 2 ठिकाणी टूथपेस्ट घातले आणि इथं बघा अशा प्रकारे मुलांना खायला देऊ शकता. आता हे असं देखील खायला छान लागतं, किंवा मुलांना सॉससोबत खायला देऊ शकता. वरनं पराठ्याची बाजू आहे ना ते पफ पॅटीस कसं कुरकुरीत असतं तसंच अगदी कुरकुरीत झाले बघा, छान क्रिस्पीपणा ह्याला आलेला आहे. अगदी हा नाश्ता करण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही बरं का. चपातीसाठी आपण कणिक तर मळलेलीच असते आणि आपण ऑमलेटसाठी अंड्याचं कसं करतो तसं अंड्याचं मिश्रण करून चपातीवरती घालून चांगल्या प्रकारे भाजून ना मस्त असा हा पराठा करायचा. वाव, बघू शकता दिसायला छान दिसतं ना, चवीला देखील भारी लागतं बरं का. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. त्याचबरोबर आपण बघा हे जे बन डोसे किंवा ह्याला बन परोठे किंवा बन पराठा म्हणू शकता, आपण ज्यावेळेस भाजले तेव्हा फुललेले होते बघा, आणि हे गरम गरम खायला छान लागतात कारण ह्याच्यामध्ये चीज वगैरे असतं की नाही म्हणून. आता हे थोडेसे हलके थंड झालेत बघा. आता इथनं तुम्ही अशा प्रकारे मुलांना कापून सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खायला देऊ शकता बरं का. याच्या आतमध्ये चीज असल्यामुळे की नाही मुलं अगदी आवडीने खातात आणि हा नाश्तासुद्धा अगदी झटपट होतो, जास्तीचं तामझाम करावं लागत नाही. नक्की करून बघा.
कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.